मित्रांनो, विद्यार्थी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे पोलीस भरती व मिलिटरी भरती 2026 याकरिता अर्ज भरणं सुरू झालेले आहे, त्याबद्दल माहिती बघणार आहोत। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भेमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बार्टी ही यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी किंवा पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण हे काय दिले जाते विद्यार्थ्यांना निशुल्क व मोफत दिले जाते, ज्या मार्फत मी वेगवेगळे व्हिडिओ या यूट्यूबच्या माध्यमातून घेऊनच येत असतो। परंतु पोलीस भरती व मिलिटरी भरती 2026 याची अर्ज भरण्याची प्रक्रिया बार्टी मार्फत काय झालेली आहे, सुरू झाली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याकरिता मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर बघा आता पोलीस भरती व मिलिटरी भरती 2026 याकरिता संपूर्ण प्रक्रिया काय आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की बार्टी ही अनुसूचित जातीतील प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी काय करते, वेगवेगळे प्रशिक्षण राबवते। मग पोलीस भरतीच्या व मिलिटरी भरतीच्या प्रशिक्षणासाठी जो लाभार्थी असणार आहे तो अनुसूचित जातीचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असणार आहे। त्याच्यानंतर बघा की त्याचा किमान पात्रता त्याच्याकडे कुठली असावी, तर तो किमान पात्रता त्याच्याकडे तो 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा 2026 पर्यंत, किंवा त्याच्या पूर्वी तो 12वी उत्तीर्ण असावा। ठीक आहे, ही किमान त्याची पात्रता आहे। मग आपण बघूयात की यासाठी तो अजून मी तुम्हाला सांगितलं की किमान 12वी पात्रता, मग काय आहे, तो या राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे, तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पण तो असणं आवश्यक आहे। ठीक आहे, मग या दोन पात्रता आणि अनुसूचित जातीतील तो विद्यार्थी असावा, जाती प्रवर्गातील तो विद्यार्थी असावा, हे तिसरी त्याची पात्रता आहे। मग आपण बघू की याकरिता प्रशिक्षणाचं संपूर्ण स्वरूप काय आहे। तर बघा, प्रशिक्षण हे बार्टी मार्फत निवडलेल्या खाजगी संस्थांमार्फत दिलं जातं। मग प्रशिक्षणाचं स्वरूप बघू आपण। मग या खाजगी संस्था कुठल्या, तर त्या खाजगी संस्था या क्षेत्रातील म्हणजे पोलीस भरती किंवा मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या क्षेत्रातील त्या नामांकित संस्था असतील, पण काहीच महत्त्वाच्या केंद्रावर काय दिल्या जाते, याचं प्रशिक्षण दिल्या जाते। मग ते जिल्ह्याचं महत्त्वाचं केंद्र असतं, जसं की नागपूर, अमरावती असो, नागपूर असो, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, अशा वेगवेगळ्या काय आहे प्रशिक्षण केंद्रावर काय दिलं जातं, पोलीस भरतीचं काय दिलं जातं किंवा मिलिटरी भरतीचं प्रशिक्षण दिलं जातं। मग आता याचं आपण स्वरूप बघूया। तर स्वरूप काय आहे, हे अनिवासी प्रशिक्षण असणार आहे। म्हणजे या संस्थेमध्ये तुम्हाला 6 महिने काय दिले जाईल, कोचिंग दिल्या जाईल, शिकवणी वर्गाची संपूर्ण तयारी केली जाईल, किंवा शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकलची सुद्धा तुमची संपूर्ण काय केली जाईल, तयारी केली जाईल। पण ते प्रशिक्षण कसं असेल, अनिवासी असेल, म्हणजे निवासाची त्याच्यात सोय नसेल। मग निवासासाठी काय आहे, तुम्हाला प्रतिमाह स्टायपंडच्या स्वरूपात म्हणजेच निर्वाह भत्त्याच्या स्वरूपात काय दिलं जाईल, 10,000चं काय दिलं जाईल, आर्थिक लाभ दिला जाईल। म्हणजे प्रति विद्यार्थी प्रतिमाह 10,000 रुपये काय दिला जाईल, तुम्हाला महिन्याचा काय दिला जाईल, निर्वाह भत्ता दिला जाईल। मग सोबतच 12,000 रुपये तुम्हाला शैक्षणिक साहित्यासाठी, जेव्हा सुरुवातीला प्रशिक्षण सुरू होईल ज्याला आकस्मिक निधी आपण म्हणतो, तर 12,000 रुपये तुम्हाला काय दिलं जाईल, आकस्मिक निधी सुद्धा दिला जाईल। आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत म्हणजे ज्या संस्थेची निवड बार्टी मार्फत होईल त्यातर्फे तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक साहित्य पोलीस भरतीच्या किंवा मिलिटरी भरतीच्या प्रशिक्षणासाठी म्हणजे तयारीसाठी काय दिलं जाईल, प्रशिक्षण संस्थेमार्फत दिल्या जाईल। म्हणजे एकूण 6 महिन्याकरिता प्रतिमाह 10,000 असं 60,000 रुपये, आणि एकूण म्हणजे सुरुवातीला प्रशिक्षण जेव्हा सुरू होईल ते तसा त्याकरिता 12,000 रुपये, असा तुम्हाला 72,000 रुपयाचा लाभ संपूर्ण 6 महिन्याच्या प्रशिक्षणादरम्यान मिळणार आहे। आणि प्रशिक्षण हे काय आहे, संपूर्ण 6 महिने हे निशुल्क म्हणजेच मोफत असणार आहे। तर ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी आहे। जे विद्यार्थी यावरती नुकतेच 12वी पास झालेले आहेत, गावाखेड्यातील आहे, अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यावा, आणि अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ पण पोहोचला पाहिजे। तर अशा विद्यार्थ्यांनी जे याविषयी जागृत आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ त्यांच्या मार्फत त्याच्यापर्यंत पोहोचवा। ठीक आहे, मग आपण पुढे जाऊयात की यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली लागणार आहेत। तर आवश्यक कागदपत्रामध्ये सुरुवातीला 10वीची गुणपत्रिका जी अनिवार्य आहे, 12वी जी पात्रताच आहे, तर 12वीची गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे। ते या 10वीची गुणपत्रिका, 12वीची गुणपत्रिका, आणि महत्त्वाचा जो आपल्याला प्रत्येक आता परीक्षेमध्ये जो पुरावा मागतात तो म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। ठीक आहे, मग महाराष्ट्र राज्यासाठीच बार्टी काम करतं, तर महाराष्ट्र राज्याचं
शासनाचं तुमच्याकडे निवासी दाखला असणं म्हणजे रहिवासी दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर जातीचा दाखला सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे जातीचं ते सुद्धा आहे, पण ते कंपल्सरी नाही. जर जातीचा दाखला असेल त्यावर सुद्धा तुम्हाला काय मिळेल, प्रशिक्षण मिळेल. पण असेल अधिवास प्रमाणपत्र तर मग चांगलंच आहे. ठीक आहे, तर मग हे झाले. मग इतके जे कागदपत्र आहे ते तुम्हाला लागतीलच आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला लागेल. ठीक आहे, तर हे संपूर्ण जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला कागदपत्रे लागतील. सोबतच काही 2 फोटो लागतील, एक तुम्ही निर्माण केलेला ईमेल लागेल आणि तुमची सिग्नेचर लागेल. तर किमान फॉर्म भरण्यासाठी एवढे कागदपत्र तुमच्याकडे असणे काय आहे, आवश्यक आहे. हे पुरेशी कागदपत्र मी तुम्हाला सांगितले. एखादी विद्यार्थी अनाथ असेल तर त्याला अनाथ असल्याचं काय लागेल, शासनाचं सर्टिफिकेट लागेल. एखादी विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याचं सुद्धा त्याला काय लागेल, सर्टिफिकेट लागेल. म्हणजे असे कागदपत्र तुम्हाला किमान लागतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघूयात की अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे, म्हटलं मी जे सुरू झाली आहे ती अर्ज भरण्याची प्रक्रिया म्हणजे दिनांक कुठपासून तर कुठपर्यंत आहे. आता हा व्हिडिओ येण्याच्या पूर्वीच ही प्रक्रिया संपूर्ण सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 11/8/2026 म्हणजे 11 ऑगस्ट 2026 पासून अर्ज भरणं सुरू झालेले आहेत आणि 23/8/2026 म्हणजे 23 ऑगस्ट 2026 पर्यंत काय आहे, अर्ज भरणे सुरू आहेत. तर असे विद्यार्थी जे पोलीस भरतीची तयारी करू इच्छितात, जे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत आणि गावाखेड्यातील विद्यार्थी जास्त कल त्यांचा पोलीस भरतीकडे असतो, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच जाईल आणि तुम्ही शेअर कराल. तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि असे जर विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी 11/8/2026 ते 23/8/2026 या मुदतीमध्ये काय करून घ्या, अर्ज भरून घ्या. तुम्हाला अर्ज भरताना कुठलीही समस्या येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न करू शकतात किंवा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणं शक्य नाही. तर असे तुमचे जर काहीही प्रश्न असतील व्हिडिओ पाहिल्यानंतरही तर तुम्ही कमेंटमध्ये मला काय करा, कमेंट केला. विद्यार्थी मित्रांनो, हा मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र या चॅनलवर असे शैक्षणिक तुमच्या विद्यार्थी हिताचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गोरगरीब आणि जे गुणवत्ताधारी विद्यार्थी आहेत, जे म्हणजे आर्थिक कमकुवत आहेत परंतु जे होतकरू आहेत, जे प्रशिक्षण घेऊ इच्छितात किंवा ज्यांना पोलीस भरती किंवा मिलिटरी भरतीमध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे काम करायचं आहे, तर असे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.